नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्य सरकार देखील केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय्य 3,000 रुपयांनी वाढवण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपूर, बिहार इथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याचं वितरण झालं। वितरणाच्या राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथील कैलासवासी वसंतराव नाईक स्मृती सभागृह इथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी ते बोलत होते। मुख्यमंत्री पुढे म्हणाले की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 6,000 रुपये थेट वितरित करतं, तर राज्य शासनाच्या वतीनं नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6,000 रुपये आर्थिक मदत ही केली जाते। तर आता राज्य शासन या निधीमध्ये 3,000 रुपयांची वाढ करण्यात येणार असून राज्याद्वारे आता 9,000 रुपये आणि केंद्र सरकारचे 6,000 रुपये असे शेतकऱ्यांना आता वर्षाकाठी 15,000 रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन झालं, तसेच प्रगतशील शेतकऱ्यांना देखील गौरवण्यात आलं। तर अशा पद्धतीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान निधी या वितरणाचा कार्यक्रम होता। तर नागपुरातील हा कार्यक्रम अगदी राज्यस्तरीय होता। स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यासाठी उपस्थित होते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता किसान सन्मान निधीच्या निधीमध्ये लवकरच 3,000 रुपयांची वाढ ही करण्यात येणार आहे। ही फारच आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।